नमस्कार, आपण बघत आहात WS न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी मुंबईमध्ये आहो आणि आझाद मैदानावर आहो. आझाद मैदानावर जे आहे सर्व मोर्चे करूनची धूमधाम आहे. मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि ह्या ठिकाणी आझाद मैदानावर जे हे बघा मोठ्या प्रमाणात नागरिकांची या ठिकाणी गर्दी मी तुम्हाला दाखवतो आहे. चारही बाजूनं मी तुम्हाला हे दाखवतो आहे. सगळी मंडळी जी आहे या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आणि विशेष करून आझाद मैदानाची काय परिस्थिती आहे ते या मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. याची परिस्थिती हे बघू शकता तुम्ही. आता अक्षरशः पाऊस आल्यामुळे जी आहे ही आझाद मैदानाची परिस्थिती आहे आणि बघा पूर्ण चिखल चिखल झालेला आहे ह्या आझाद मैदानामध्ये. म्हणजे एकीकडे सरकार जे आहे अधिवेशनावर करोडो रुपये खर्च करतात, पण आपल्या हक्काच्या मागणीसाठी येणारे जे नागरिक आहे, जे या महाराष्ट्राचे नागरिक आहे, ते मोर्चामध्ये येताना त्यांच्यासाठी सुविधा हे बघा ही सुविधा मी तुम्हाला दाखवतो आहे. संपूर्ण जे मैदान आहे ते मैदान मी दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता पावसाळ्यामध्ये पूर्ण या मैदानामध्ये चिखल चिखल झालेला आहे. हे संपूर्ण मैदान हे बघू शकता तुम्ही आणि असं भयंकर दृश्य आहे हे बघू शकता या मैदानामधलं. हे मुंबईचं आझाद मैदान आहे, ऐतिहासिक मैदान आहे, आझाद मैदान आहे आणि मोर्चेकरूंना या ठिकाणी स्पॉट देण्यात आलेला आहे आणि या स्पॉटवर जे आहे या मैदानात जे आहे आपण तुम्ही हे दृश्य बघू शकता. म्हणजे लोकांना ये जा करण्यासही सुद्धा खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. आपल्या मागण्यासाठी या ठिकाणी लोक आपल्या मागण्या घेऊन आलेले आहे, पण मात्र मैदानाची स्थिती जी आहे ते फार गंभीर या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. बघू शकता हे मैदान. हे लोक बघा आपला वाट कशी काढत आहे. हे बघा, कारण तिकडे पाणी चालू आहे ना, त्याच्यामुळे हे पाण्यातून जात नाही आहे. पाण्यातून हे आपली वाट काढत जे आहे हे सगळे लोक जे आहे या ठिकाणून जात आहे. मलाही सुद्धा थोडा व्हिडिओ करण्यास थोडा त्रासच होत आहे, कारण चिखल आहे सगळीकडं. हा चिखल सगळीकडे भरलेला आहे आणि मैदानामध्ये जे आहे नागरिकांना इथे पॉईंट दिलेला आहे आंदोलनासाठी. हे बघा मुंबईचं हे आझाद मैदान आहे. सरकारला माहीत आहे की या ठिकाणी आपण मोर्चेकरांना पॉईंट दिलेले आहे, तर मग या मैदानाची व्यवस्था करणे हे सरकारची जबाबदारी असते. कारण करोडो रुपये जे आहे या अधिवेशनावर खर्च केल्या जाते, पण मात्र लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन आझाद मैदानावर येणाऱ्यांना मात्र चिखलातून यावं लागत आहे. बघा या ठिकाणी किती गर्दी होत आहे. हे बघा चिखलातून यावं लागत आहे, बघू शकता आपण तुम्ही. आणि पाऊस आल्यामुळे जे आहे या ठिकाणी सगळं चिखलच चिखल झालं आणि मोठ्या प्रमाणात लोकांची या ठिकाणी गर्दी सुद्धा झाली आहे. बोलू आपण चिखलाच्या संदर्भात. माझ्या पाठीमागे बघून सुद्धा आता बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात चिखल या ठिकाणी झालेला आहे. बाबा आले. बाबा नमस्कार. 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 आझाद मैदानावर चिखलच चिखल झालेला आहे बघा ना. नहीं, मैदान पे चिखल के बारे में बताइए थोड़ा. सरकार करोड़ों रुपए अधिवेशन पे खर्चा करती है. बाबा नहीं बोल रहे. बाबा क्यों नहीं? बाबा को जान दो. सरकार करोड़ों रुपए खर्चा कर रही है अधिवेशन के ऊपर में, मगर मैदान में पूरा चिखल चिखल है. आपके पीछे में भी दिख रहा है. बोलो क्या कहेंगे? मैदान में चिक्कल इसलिए कि कच्ची मिट्टी है. हर जगह पे रोड है ना, पक्का हो चुका है, इसके लिए चिक्कल नहीं दिखता है. हाँ, बाकी सरकार जो काम कर रही है बहुत अच्छा काम कर रही है. किसी को कोई तकलीफ नहीं दे रही है. बड़े बड़े मैदान पे का अच्छा करवा नहीं सकते थे क्या सरकार? मैदान में करवा सकते थे, लेकिन ये मैदान को ही कब्जा कर लिए, तो मैदान में करेंगे कहाँ से? किसने कब्जा किया? अभी जो किसी ने किया हो. ये पहला आजाद मैदान जैसा था, पूरा खुला था. अभी देख रहे हो कि आजाद मैदान पूरा कब्जे में घिरा हुआ है. अभी जो आजाद नहीं रहा अभी वो आजाद मैदान झोपड़ी मैदान हो गया है. आजाद मैदान नहीं रह गया है. आजाद मैदान अगर रहता था तो बहुत बड़ा मैदान था. ये मैं बचपन में आके देखा था. ये बहुत बड़ी बात की. आजाद मैदान जो है वो आजाद नहीं रहा है, इसलिए यहाँ पे जो है पूरी गंदगी दिख रही है. खास करके इस वीडियो में मैं वही बताना चाहूँगा. खास व्हिडिओ आमचा हा व्हिडिओ याच्यावर आहे की सरकार एकीकडे अधिवेशनावर करोडो रुपये खर्च करतात, पण मात्र आपल्या समस्या आपल्या मागण्या घेऊन जे मंडळी या ठिकाणी आलेले आहे आझाद मैदानावर पूर्ण चिखल चिखल या ठिकाणी झालंय. सरकारने याकडे लक्ष दिलेलं नाही. यावर तुमचं काय मत आहे? काय आता काय मत देणार याच्यावरती? 4-4, 5-5 उपोषण इकडे चालू आहेत. इथं जागा नाही आहे, यायला रस्ता नाही आहे, पूर्ण पाणीच्या पाणी इकडे जिकडे तिकडे पाणीच पाणी चिखल आहे. आम्ही आमच्या मागण्या ठेवायचं कुठं?
ज्या ज्या ठिकाणी ठेवायची जागा आहे त्या ठिकाणी समोर उभं राहण्यासाठी जागा नाही. काय चाललंय आता तुम्हीच सांगा आता. असं वाटत नाही का तुम्हाला BMC ने हे जे जागा आहे दिलेली जागा या ठिकाणी थोडी गैरसोय होऊ नये यासाठी BMC ने काही करायला पाहिजे होतं? काय करणार आता, BMCचे इलेक्शन आलेत ना, त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. नागरिक जे आहे ना ते जागरूक झालेले आहेत ना, त्यांनी समजायला पाहिजे की या गोष्टी आहेत ना हे गंभीर समस्या आहेत. आम्ही त्या समस्या घेऊन जाणार कुठं? जिथं जायचं तिथं चिखलच चिखल, जागा नाही, मैदान छोटं करून टाकलं, येण्या जाण्यासाठी जागा नाही. सगळं म्हणजे राजधानीमध्ये असा चिखल. राजधानीत सांगा आता, राजधानीत जागा नाही राहील सांगा. मुंबई सारख्या ठिकाणी असं चिखल होत आहे. मुंबई सारख्या ठिकाणी मुंबईसारखं BMC काय करते अशा ठिकाणी? चिखल इतका झालेला आहे इथे पूर्णपणे. इथे आंदोलन 4 ते 5 प्रकारचे आंदोलन चाललेले आहेत. कोणी घरासाठी, कोणी कॅबसाठी, तर कोणी बरेचसे म्हणजे आहेत सगळ्यांच्या समस्या इथे, पण कोणी काही लक्ष देत नाही याच्यावरती. हीच मोठी समस्या झाली. सर्वसामान्यांच्या समस्यावर काही लक्ष नाही. तुम्ही चिखलात या, कसे या, काही करा. फक्त इथं चिखलात येऊन उभे राहा, आंदोलन करा आणि रात्री घरी जावा. आम्ही त्याच्यावरती सरकार काही लक्ष देणार नाही. फक्त मराठी माणूस आणि इथं सामान्य माणूस असाच इथे येणार, आंदोलन करणार आणि घरी जाणार. सरकार फक्त दुर्लक्ष करणार. मागण्या तशाच पडून राहणार. मागण्या तशाच कागद फक्त बनवत राहा, मागण्या पडून राहणार तुमच्या अशाच. काय नाव आहे तुमचं? माझं नाव कल्पेश जगताप, कुठे राहता तुम्ही? कल्याण. तुम्ही कुठे राहता दादा? कल्याण. कल्याणवरून आलेले आहे आणि आमच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ना, माझ्या पाठीमागे बघा स्विमिंग पूल झाला. हो, स्विमिंग पूल झालं. स्विमिंग पूल ओढी घेऊन यावं लागेल काही दिवसाला. ओढी आझाद मैदानला ओढी घेऊन यावं लागेल. आझाद मैदानला ओढी घेऊन यावं लागेल काही दिवसाला. मैदान आझाद नाही राहिलाय. आझाद मैदान आझाद नाही राहिला. ओढी घेऊन यावं लागेल. ओढी काही दिवसाला. अजून एक वर्षानं बघता ना आझाद मैदान राहणार नाही. समुद्राचा जरा निसर्ग दाखवत नाही तो दाखवणारच आहोत. आता आम्ही तुम्ही दृश्य तुम्ही व्हा सामोरं. हे बघा, हे दृश्य आहे ना, हे कार्यकर्ते आहे, कल्याणवरून आलेले आहे आणि हे बघू शकता तुम्ही, हे स्वतः दाखवत आहे. आणि नक्कीच ना BMC ने या ठिकाणी आणि सरकारने सुद्धा जर आझाद मैदानावर जर मोर्चेकरूंना आपण जागा दिली असेल तर ती जागा स्वच्छ ठेवणे हे सरकारचं काम होतं, पण मात्र BMC ने ते केलेलं नाही आहे आणि अशी अस्वच्छता या आझाद मैदानावर दिसत आहे आणि नागरिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी या ठिकाणी दिसून येत आहे. तर नक्कीच BMCचे म्हणजे जे प्रशासक आहे ते जर हा व्हिडिओ जर बघत असतील तर आणखी काही दिवस अधिवेशन राहणार आहे आणि मोर्चे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. त्यासाठी जे आहे हे आझाद मैदान स्वच्छ करून द्यावं अशी विनंती ही येथील नागरिकांनी केलेली आहे. बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.